खरं तर पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण वेळोवेळी खरी ठरते। एखादा मोठा धक्कादायक प्रकरण घडलं, मोठा घोटाळा उघड झाला किंवा फसवणुकीचं कांड समोर आलं की समाज काही काळासाठी तरी जागा होतो। लोक सावध होतात, प्रत्येक गोष्टीकडे शंकेने पाहायला लागतात, अगदी ताकही फुंकून पितात। पण प्रश्न असा आहे की ही जागरूकता किती दिवस टिकते? काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्ववत होतं आणि आपण पुन्हा त्याच चुका करायला लागतो। खरी गरज ही आहे ती कायमस्वरूपी सजगतेची, जागरूकतेची आणि विवेकाने विचार करण्याची, आणि कुठल्याही गोष्टीवरती आंधळा विश्वास न ठेवता सत्य पडताळून पाहण्याची। कारण प्रत्येक धक्का आपल्याला शिकवतो, पण आपण त्या शिकवणीचं किती भान ठेवतो हेच ठरवतं की पुढचा बळी आपण ठरणार की आपण शहाणं होणार। नमस्कार, मी पूर्वी भावे, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। आता मी एकदम शहाणपणावरती वगैरे आज का बोलतेय, तर गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात एका प्रकरणानं खळबळ उडवली आहे, ज्यानं आपल्या विवेक बुद्धीवरती प्रश्न उपस्थित केलाय। बरोबर ओळखलं तुम्ही, मी अशोक खरात फाईल्स बद्दलच बोलतेय। 2 आठवडे झालेत, दररोज या प्रकरणामध्ये नवनवीन पण तितकेच धक्कादायक, संतप्त करणारे असे खुलासे होत आहेत। आणि आजही अशाच खरातचे काही नवीन कारनामे बाहेर आलेले आहेत। यामध्ये सर्वाधिक धक्कादायक माहिती म्हणजे बुवाबाजी करून, मध देऊन, आणखी काही देऊन गंडा घालणाऱ्या खरातनं त्याच्याकडे आलेल्या शाकाहारी भक्तांना चक्क मासे खाऊ घातले। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत, मासा ही पाण्यातली वनस्पती आहे आणि प्रसाद आहे असं सांगून या भोंदूबाबानं मासा खाऊ घातलाय। साध्या माशीलाही न मारणाऱ्या जैन समाजातल्या व्यावसायिकांची त्यानं अशा पद्धतीने फसवणूक केली आणि त्यांच्याकडनं लाखोंची रक्कमही लुबाडली आहे। इतकंच नाही तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणी तिच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याचं कळतंय। अशोक खरातच्या मुलीच्या नावे आणखीन एक प्रॉपर्टी पुण्यात सापडली आहे। सर्वसामान्यांची फसवणूक लुबाडून कोट्याधीशांचा मालक झालेल्या खरातनं आयकर विभागाला फसवल्याचंही आता समोर आलंय। आणि या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपण पाहूयात की याच अनुषंगाने आजचा पहिला प्रश्न काय, आणि तो पाहण्यासाठी आपण पाहूयात पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानं सर्वसामान्यांना बाबा बुवांकडे जाण्याचा कल सर्वसामान्यांचा कमी होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला नक्की सांगा। दरम्यान काही अपडेट्स। भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। काळा कपडा चेहऱ्यावरती टाकून त्याचा चेहरा आजही झाकलेला होता। न्यायालयामध्ये तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील अजय मिसर यांच्या ऐवजी शैलेंद्र बागडे आज हजर राहिले होते। ते का हेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। आजची सुनावणी अवघ्या 5 ते 7 मिनिटात पूर्ण झाली। पहिल्या गुन्ह्यामध्ये खरातची आधीच 15 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यामुळे आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळेल अशी अपेक्षा होतीच, आणि तसंच झालं। न्यायाधीश BN इचपुरानी यांनी अवघ्या 5 ते 7 मिनिटात खरातची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे। न्यायालयीन कोठडीमुळे त्याला दिलासा मिळालाय का? असं अजिबातच नाहीये। अहो, ही न्यायालयीन रवानगी पाहता पहिल्या गुन्ह्यासाठी ती आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि तुम्हाला पुन्हा आठवण करून देते की खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले, म्हणजेच त्याचा मुक्काम हा आता SIT सोबतच असेल हे अगदी पक्क ठरलंय। दुसऱ्या गुन्ह्यासाठी खरातला उद्या न्यायालयामध्ये हजर करायचं आहे, त्यामुळे आजची सुनावणी झाल्यानंतर, त्याची मेडिकल तपासणी झाल्यानंतर SITनं खरातला दुसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। आजच्या न्यायालयीन कोठडीबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। MCR झालेला आहे, याच्यामध्ये MCR झाले, MCR मध्ये आहे, तो जेलमध्ये जाईल, नंतर आम्ही ताब्यात घेऊ। MCR ची मागणी केली, MCR झालेला आहे त्याला। खरातच्या आजच्या सुनावणी दरम्यान आणखीन एका गोष्टीने लक्ष वेधलं, आणि ते म्हणजे न्यायालयामध्ये आज सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी नव्हे तर त्यांचे सहाय्यक वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला। तर झालंय असं की या प्रकरणाची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं ज्या अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली होती, त्याच अजय मिसर यांनी हा खटला लढवण्यासाठी आपण असमर्थ असल्याचं सांगितलंय।
सध्या आपल्याकडे 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट या संदर्भातला खटला, रवी पुजारी प्रकरणातले सर्व खटले तसंच इतर महत्त्वाचे खटले असल्यामुळे या प्रकरणामध्ये हवा तितका आपण वेळ देऊ शकत नाही असं म्हणत मिसर यांनी हा खटला लढवायला नकार दिलाय आणि म्हणूनच आज न्यायालयामध्ये सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे युक्तिवाद करताना दिसले. पण मिसर यांच्या या निर्णयामुळे आणखीन एक प्रश्न सुद्धा निर्माण झालाय की या प्रकरणामध्ये सरकार पुन्हा बड्या वकिलाची नियुक्ती करणार का? भोंदूबाबा अशोक खराचा नवनवीन कारनामा आपण खरं तर रोजच ऐकतोय, पण कालपासून त्याची पत्नी कल्पना खरातही चर्चेत आली आहे. हे प्रकरण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोनकर यांच्या फिर्यादीवरनं हा गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे ज्या 5 जणांवरती गुन्हा नोंदवला गेलाय त्यामध्ये खरातची पत्नी कल्पना खरात हिचंही नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना अटक केली आहे आणि त्यांची सकाळी कसून चौकशीही केली आहे. पण काल रात्री पोलीस कल्पना खरातला अटक करण्यासाठी घरी गेले, पण तिथे ती सापडलीच नाही. ती फरार झाली आहे. पोलिसांच्या 3 पथकांकडनं तिचा शोध घेतला जातोय. आता या सर्व गोष्टी पाहता खरातच्या इतर प्रकरणांबाबत त्याच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती होती का, हाही एक नवीन प्रश्न आहे. आता जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कल्पना खरात हिचा शोध सुरू असताना खरातची आणखीन एक प्रॉपर्टी समोर आली आहे. खरातचा सीए प्रकाश पोफळे याची पुण्यातल्या कोरेगाव पार्कसारख्या महागड्या परिसरात असलेली कोट्यावधीची संपत्ती, याबद्दल आपण आश्चर्य व्यक्त करत होतोच. तेवढ्यात त्याच पुण्यात सर्वाधिक महागड्या कॉलनीमध्ये खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावावरती एक आलिशान 3 BHK फ्लॅट आहे. कोटींच्या घरात या फ्लॅटची किंमत आहे आणि यासाठी खरातनं संबंधित बिल्डर्सना 1,20,00,000 रोख रक्कम दिली अशी ही माहिती आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडनं. भोंदूबाबा अशोक खरात याची राज्यभरात मोठ्या प्रमाणात कोट्यवधीची संपत्ती असल्याचं समोर येतंय. त्यातच पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडर्न कॉलनीमध्ये या आलिशान इमारतीत या ठिकाणी 7व्या मजल्यावर भोंदूबाबा अशोक खरात यांची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने देखील एक फ्लॅट असल्याचं आता समोर आलेलं आहे. याच मॉडर्न कॉलनी या ठिकाणी असलेली 24 रत्नम या सोसायटीमध्ये जर आपण गेलो तर या आलिशान सोसायटीमध्ये जवळपास 1000 स्क्वेअर मीटर कार्पेट एरियाचा हा आलिशान फ्लॅट मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने आहे आणि 2023 मध्ये या फ्लॅटची खरेदी जवळपास 1,20,40,000 रुपयाला करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची संपत्ती असल्याचं समोर येतोय. राज्यामध्ये कोट्यवधी रुपयाची संपत्ती असल्याचं समोर येतंय. त्यामुळे एकीकडे दररोज राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातनं खरातची मालमत्ता समोर येते आणि तेवढ्यातच दुसरीकडे आणखीन एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. राज्यभरामध्ये कोट्यवधी मालमत्ता असलेल्या खरातनं आयकर विभागालाही फसवल्याचं समजतंय. खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत असल्याची माहिती आता समोर येते. त्याने कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायातही GST बुडवल्याचं समजतंय. यामुळे या फसवणुकीसाठीही आयकर विभागही आता खरातवरती कारवाई करू शकतो. या अशोक खरात फाईल्स सातत्याने बाहेर येत आहेत, पण त्या सुरुवातीला बाहेर आल्या आणि एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या संबंधित ज्या पद्धतीने पीडित महिलांचे व्हिडिओज आणि त्यांची माहिती समोर येत होती ते धक्कादायक आणि अतिशय गंभीर होतं. या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामाही त्यामुळे घेतला गेला. या प्रकरणाचं वलय महिलांच्या फसवणुकीभोवती फिरत असताना राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आज दुसऱ्यांदा या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण घृणास्पद आहे असं म्हणताना जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून माझी भूमिका हे सांगायला ते विसरल्या नाहीत. ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती. या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचा दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही. या संबंध प्रकरणामध्ये एक SIT स्थापन केलेली आहे. त्याचा संपूर्ण जे काही त्या SITचे जे इन्चार्ज आहेत
या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे त्यांच्या मंत्रिमंडळातलीच मी एक सदस्य आहे. त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका. तर या संदर्भात आपण आता मंत्र्यांची प्रतिक्रिया पाहिली, पण या व्यतिरिक्त आणखीन काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आज आम्ही जो प्रश्न विचारलेला होता त्या अनुषंगाने या प्रतिक्रिया आहेत आणि हा प्रश्न अर्थातच होता की या सगळ्या घटनेनंतर तरी बुवांकडे जाण्याचा जो कार्यक्रम आहे अनेकांचा तो कमी होईल का? बघूयात काही प्रतिक्रिया. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया, अजिबात नाही. आपण खूप शिकलो पण साक्षर झालो नाही. आज हा बुवा तर उद्या दुसरा बुवा, शोध सुरूच राहणार, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया श्याम ठाणेदार यांची आहे. आधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यानेच लोक बुवा बाबांकडे वळतायत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया, नाही असं झालं तर आपण भारतीय कसले, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया स्वप्नील दळवी यांनी दिली आहे. पुढची युट्यूबवरची प्रतिक्रिया लेशा शेंडे यांची आहे. लोक हे सत्य सोडून दुर्बुद्धीकडे वळतायत कारण माणसाचा आत्मविश्वास उरला नाही. स्वतःला कमी समजून दुसऱ्यांना महत्त्व देणं म्हणजे स्वमूर्ख होणं. सूर्य एकीकडे मावळतो तेव्हा दुसरीकडे उगवतो हे माहीत असूनही आपली अवस्था ही आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया संतोष गोपेवाड पाटील यांची आहे. याचे मूळ कारण हे भारतीय जनतेच्या मनात भरलेली अंधश्रद्धा आहे. जोपर्यंत अंधश्रद्धा नष्ट होणार नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. 2-4 महिने बंद आणि नंतर पुन्हा चालू होते. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आर्यन यांची आहे. सुशिक्षित अडाणी लोक बुवा बाबांकडे जात असतील तर खरंच अडाणी लोक थांबणार आहेत का? इंस्टाग्रामवरनं सुरदेश यांची प्रतिक्रिया आहे. अरे आपल्या महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी संत परंपरा आहे. त्यासोबत तर्कशुद्ध विवेकनिष्ठ तत्वज्ञ इथे होऊन गेले. तेच आपचे गुरु आणि मार्गदर्शक, अशी एक अत्यंत महत्वाची आठवण सुरदेश यांनी समाजाला करून दिली आहे. आणि इंस्टाग्रामवरनं आणखीन एक प्रतिक्रिया अनुराधा यांची, नाही कारण आमचे बाबा असे नाहीत, हेच म्हणून जाणार त्यांच्याकडे परत. पुन्हा एकदा एक मार्मिक टिप्पणी आहे अनेकांबद्दल जे बुवा आणि बाबांकडे जात असतात. आणि या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज नाशिकहून गेस्ट सेंटरला आहेत महंत सुधीरदास, जे काळाराम मंदिराचे महंत आहेत.